लावडे मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असा एक अद्भुत प्रसंग सांगणार आहे। ते पाहून तुम्ही थक्क व्हाल। तर एक दिवशी सायंकाळी राजे बाळ शंभूराजांसोबत गडावर फेरफटका मारायला गेले होते। तेवढे तिथे मोहम्मद सईद आला। मोहम्मद सईद म्हणजे राजांच्या खास अश्वशाहीचा प्रमुख। मोहम्मद सईद आल्यावर राजे म्हणाले, मोहम्मद का आलास? तर तेवढ्यात मोहम्मद म्हणाला, राजे विश्वासची तब्येत काही ठीक नाही, सकाळपासून त्याला गुकार आहे। विश्वास म्हणजे राजांचा खास आवडता घोडा। दरवेळी सदैव राजांना तो मोहिमेत साथ द्यायचा, पण विश्वास आजारी असल्याचे कळताच राजांना खूप दुःख वाटले। मोहम्मद हे सगळे सांगतात। राजे म्हणाले, चारा खातो का? पाणी पितो का? चलबिचल आहे का? धापतो का? राजांचे हे प्रश्न ऐकताच मोहम्मद सईद म्हणाला, पडून आहे सरकार। तेवढ्यात राजे चटकन म्हणाले, आम्ही बागेत येतो, तू चल पुढं। आता राजे लगोलग बागेत आले। राजांना पाहताच राजांची आवडती घोडी तुरुंगी, इंद्रायणी, गजरा, रणबीर हे सारे खूर आपटू लागली। तबेल्याच्या बाहेर तोंड काढून खुरखूर लागली। राजे जेव्हा कधी बागेत येत असे तेव्हा सगळ्यांना हात फिरवत असे, पण आज राजे कोणाकडेही न पाहता सरळ विश्वासच्या तबेल्याकडे गेले। आता राजे विश्वासच्या तबेल्याकडे गेले। विश्वास पडून होता। राजांनी विश्वासवरून हात फिरवला। विश्वास खुरखुरायला लागला। तेवढ्यात राजे वैद्यभाऊ म्हणाले, बरा होईल ना? वैद्यभाऊ म्हणाले, जनावरांच्या आजाराचं काही सांगता येत नाही। बराच वेळ झाला, खूप रात्र झाली होती आणि बागेत आणखी मशाली शिरल्या। अरे आणखी म्हणजे बागेत आऊसाहेब आल्या होत्या। आऊसाहेब म्हणाल्या, शुभा आज ताटाला तुम्ही आला नाही, सारी खोळंबली। तेवढ्यात राजे म्हणाले, जोपर्यंत विश्वास बरा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। तेवढ्यात आऊसाहेब म्हणाल्या, मग इथे बसून काय करणार? तेवढ्यात राजे म्हणाले, जेवढं करणं शक्य होईल तेवढे करेन, पण जर हा विश्वास माझ्या डोळ्यासमोर राहिला तर मला थोडं बरं वाटेल। बराच वेळ झाला। आऊसाहेब विश्वासची दृष्ट काढून गडावर गेल्या। बराच वेळ झाला होता। आजूबाजूच्या कट्ट्यावर सारे पेंगत होते आणि अचानक विश्वास कुरकुरला। राजाने मान वर करून पाहिली तर विश्वास चक्क उठण्याचा प्रयत्न करत होता। आणि चक्क विश्वास उठला, कारण तो उभा राहणारच। कारण की जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकताच आपल्या अंगात इतकी ऊर्जा भरते, ते एका प्राण्याच्या अंगात का नाही भरणार बरं? विश्वास उभा राहिला होता। राजांना खूप आनंद झाला होता आणि तेवढ्यात विश्वासने आपली मान पुढे करत राजांची मान चटली। राजांना गुदगुल्या झाल्या। राजे हसले आणि आजोबा सगळ्यांना बोलवले, तानाजी महादेव लवकर या। आजोबाचे पेंगणारे पटकन आले। सगळे आले आणि बघितले विश्वास उठला होता। या आदिलशाहीने मुघलांच्या अवलादींनी सत्तेसाठी, राज्यासाठी आपल्या बापाचा देखील खून केला आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका घोड्यासाठी अख्खी रात्र बागेत बसून काढली। मित्रांनो, राजे जितका शिस्तप्रिय होते तितकेच प्रेम देखील होते। राजांचे अनेक पैलू, राजांची अनेक रूप आपल्याला पाहायची असतील तर हा अख्खा जन्म देखील अपुरा पडेल। धन्यवाद।